इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या वयोवृद्ध आजारी रुग्णाला उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचे दार लावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे। याचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे। जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्याने रुग्णांमध्ये संताप आहे। त्यातच बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी हरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध पेशंट आजी 3ऱ्या मजल्यावर ऍडमिट होत्या। त्यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले। जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे 3ऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खाली आणले। त्या वयोवृद्ध आजी 6 वाजण्यापूर्वीच सोनोग्राफी सेंटर समोर आल्या, मात्र सोनोग्राफी सेंटरमधील महिला कर्मचाऱ्याने 5:45 वाजता दरवाजा बंद केला। समोर ती वयोवृद्ध महिला खाली झोपली असतानाही तिच्याकडे लक्ष न देता सोनोग्राफीचा दरवाजा बंद केला। जाब विचारला असता त्या कर्मचाऱ्याकडून आजीच्या नातेवाईकांशी उर्मटपणाची भाषा करण्यात आली। समोर आजी असतानाही दरवाजा बंद करून ती महिला निघून गेली। या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सतीश कुमार सोळंके यांनी दिली आहे।